पन्हाळा तालुक्यातील करंजफेण इथं शनिवारी दुपारी झालेल्या वादळी पावसादरम्यान वीज कोसळून एका बैलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली। या घटनेत शेतकरी गणपती ज्ञानू पाटील यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं। शासनाने तातडीने मदत करावी अशी मागणी ग्रामस्थांच्या होती। शनिवारी दुपारच्या सुमारास परिसरात अचानक वादळी वाऱ्यासह वळीव पावसानं हजेरी लावली। यावेळी विजांचा कडकडाट सुरू असताना गणपती पाटील यांनी शेतात बांधून ठेवलेल्या बैलजोडीजवळ अचानक वीज कोसळली। या दुर्घटनेत एका बैलाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा बैल थोडक्यात बचावला। घटनेची माहिती मिळताच तलाठी उषा राबाडे, पोलीस पाटील पांडुरंग पाटील, कोतवाल संतोष गोबळी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या या नुकसानीची नोंद घेऊन संबंधित शेतकऱ्याला शासनाच्या नियमानुसार तातडीने आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली। शेती कामासाठी बैलजोडी हा महत्त्वाचा आधार असताना एका बैलाच्या मृत्यूमुळे गणपती पाटील यांच्यासमोर आर्थिक अडचण निर्माण झाली। आधीच शेतीमालाला योग्य भाव नसताना आणि नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत असताना या घटनेमुळे शेतकरी कुटुंबावर अतिरिक्त भार पडला। या घटनेनंतर ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली। शेतकऱ्यांना अशा नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी अधिक प्रभावी मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।